हॅलो. तर आज मी बनवली होती उपवासाची भाकरी, पण त्या अगोदर नाही तर मी भेंडी कट करायला घेतले. तर आमच्या लाडूचं बघा इथं कसं भेंडीसोबत खेळ चालू होता. त्यानंतर भेंडी वगैरे कट करून घेतली आणि त्यानंतर मी आले किचनमध्ये. तर तेल पॉकेट संपलेलं, तर तेल पॉकेट अगोदर काढून घेतलं. त्याननंतर मी घेतली इकडे भेंडीची भाजी बनवायला. तर त्या अगोदर ना मी भेंडी तेलामध्ये अगोदर परतून घेते. त्यानंतर भाजीला फोडणी टाकायला घेतली. थोडंसं तेल जिरं घालून ना भाजीमध्ये थोडीशी मी वाटलेली हिरवी मिरची घालून घेतली आणि तेलामध्ये छान परतून ना एक मी टोमॅटो घालून घेतलं. ते देखील तेलात छान मीठ घालून अगोदर परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आमच्या इकडे जिरे, टोमॅटो, भेंडी उपवासाला नवरात्रीत खातात. तुमच्याकडे खातात की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर परतल्यावरती भेंडी घालून घेतली, ते एकजीव करून घेतलं. वरतून थोडंसं मोठं वाटलेलं कूट घातलं, मीठ घालून ना भाजी व्यवस्थित अशी तेलामध्ये 2-3 वाफ काढून घेतली. आणि त्यानंतर मी इकडे घेतली उपवासाची भाकरी बनवायला. उपवासाच्या पिठात ना मी थोडंसं गरम पाणी घालते, त्यामुळे छान अशी भाकरी ना बनून तयार होते, छान अशी फुगते देखील. त्यासाठी ना तुम्ही देखील ही टीप फॉलो करू शकता. त्यानंतर ना व्यवस्थित 1-2 भाकरी बनवून घेतल्या, छान उपवासाचं जेवण केलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.